मणिपूर चक्र. मणी म्हणजे रत्न आणि पूर म्हणजे प्रवाह, म्हणजेच मौल्यवान रत्नांचा प्रवाह. मणिपूर चक्राचा हा जो भाग आहे आपल्या शरीरातला अवयवाचा, तो म्हणजे नाभीच्या वरचा पोटाचा भाग. हे चक्र आहे 10 पाकळ्यांचं आणि ह्याच्यामध्ये अग्नितत्वाचं काम करतं. त्याचा बीज मंत्र आहे राम. जसं ह्यामध्ये अग्नितत्वामध्ये जठराग्नी कार्य करते, तसंच तुमच्यातल्या अंतर्गत ऊर्जा, इच्छाशक्ती, आत्मविश्वास, धैर्य हा सर्व भावनांचा संबंध ह्यामध्ये जोडलेला आहे. रा म्हणजे सूर्याची ऊर्जा आणि म म्हणजे चंद्राची शांती. आणि जेव्हा तुम्ही हा बीज मंत्र म्हणायला सुरुवात करता, तर रामाचं जीवन कसं होतं की कठीण परिस्थितीमध्ये शांततेने, धैर्याने, आत्मविश्वासाने कार्य करणं, एक आदर्श जीवनाचं उदाहरण म्हणजे राम. जेव्हा तुम्ही ह्या राम मंत्राचा बीज मंत्र साधना कराल, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये सुद्धा हा सर्व भावना स्थिरतेने निर्माण होतील. म्हणजेच तुमचं मणिपूर चक्र हे सक्रिय व्हायला, बॅलन्स व्हायला मदत होईल आणि तुमच्या मधील अंतर्गत ऊर्जा, इच्छाशक्ती, आत्मविश्वासही सक्रिय होतील. ह्या भावना उद्दीपित होतील. आपला हा मणिपूर चक्र म्हणजे चक्रा हिलिंग बद्दलचं ज्या गोष्टी माहिती आहे, त्याचं कारण म्हणजे काय की आपल्या शरीरातले हे 7 चक्र खूप मुख्य काम करतात आणि आपल्या शरीरातला अवयवाचा मुख्य हिस्सा आहे. जेव्हा तुम्ही ह्या अवयवांशी आणि चक्रांशी संबंधित माहिती जाणून घ्याल, तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल जाणून घ्याल की तुमच्या भावना काय आहेत, कुठे ब्लॉकेजेस आहेत आणि कुठे अनब्लॉक आहात आणि काय केलं पाहिजे. तर ह्या व्हिडिओला पाहण्यासाठी सतत लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.